या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, प्राथमिक माहिती समोर येते। विमान दुर्घटनेमध्ये 30 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, विमान दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। दुर्घटना घडून एक साधारणपणे दीड दोन तास झालेले आहेत आणि माहिती मिळतेय विमान दुर्घटनेमध्ये 30 जणांचा मृत्यू झालेला आहे। आता आकडा 30 चा आकडा समोर येतो आहे, तरी मोठा आकडा आहे। विमान दुर्घटनेमध्ये 30 जणांचा मृत्यू झालेला आहे। हा आकडा वाढूही शकतो। जखमींचा आकडा अजून समोर यायचा आहे, कारण जवळपास 242 जण या विमानामध्ये होते। अजून एक मोठी बातमी, अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 30 जणांचा मृत्यू झालाय आणि त्याबरोबरच मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये। पूर्णपणे विमान कोसळलेलं आहे आणि रहिवासी भागामध्ये कोसळलेलं आहे। 30 हा मृतांचा आकडा आहे। आतापर्यंत तरी अत्यंत धक्कादायक गोष्ट, मृतांचा आकडा 50 झालेला आहे। खूप गंभीर घटना आहे। एकूण 50 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती मिळते आहे। मृतांचा आकडा 30 वरून 50 झालेला आहे। खूप दुर्दैवी घटना, खूप मोठी घटना, आज दिवसभरातली ही सगळ्यात मोठी घटना आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 50 जणांचा मृत्यू झालेला आहे। मृतांचा आकडा अजूनही वाढू शकतो। रहिवासी भागामध्ये सुद्धा काही लोक होती। हे विमान त्या रहिवासी इमारतीमध्येच घुसलेलं आहे। विमानामध्ये ऑलरेडी 242 लोक होती, त्यामुळे हा आकडा वाढू शकतो। अत्यंत गंभीर अशी घटना। 50 जणांचा मृत्यू झालेला आहे। टेक ऑफ घेतल्यावर पुढच्या काही मिनिटांमध्येच हे एअर इंडियाचं विमान कोसळलेलं आहे आणि आतापर्यंत जी माहिती मिळतेय ते 50 जणांचा मृत्यू झालेला आहे। या विमान दुर्घटनेमध्ये 50 जणांचा मृत्यू झालाय। अहमदाबादहून लंडनला हे विमान निघालेलं होतं।